नांदेड शहरात आज प्रचंड संतापाची लाट उसळली आहे। कारण आहे मुंबईत घडलेली एक संतापजनक घटना। स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना। राज्यभरातून या घटनेचा तीव्र निषेध होत आहे आणि नांदेड शहर त्याला अपवाद नाही। महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महात्मा फुले चौकात मोठे आंदोलन केले। मीनाताईच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून श्रद्धांजली वाहिली आणि दोषींना तात्काळ अटक करण्याची जोरदार मागणी केली। अन्यथा नांदेड जिल्हा बंद करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। मुंबईत घडलेल्या या घटनेने ठाकरे गटाच्या शिवसैनिकांसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते संतापले आहेत। नांदेड शहरातील महात्मा फुले चौक येथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि इतर आघाडीतील पक्षांनी एकत्रित येत निषेध मोर्चा काढलाय। यावेळी स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून श्रद्धांजली वाहण्यात आली। काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते आणि अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते। विटंबना करणाऱ्या समाजकंटकाला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। प्रकाश मारावर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की ही घटना ठाकरे कुटुंबांचा अपमान असून संपूर्ण राज्यातील ठाकरे गट शांत बसणार नाही। जर आरोपींना तातडीने अटक झाली नाही तर नांदेड जिल्हा बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे। पोलीस प्रशासनावर आता कठोर कारवाई करण्याकरिता दबाव वाढत चाललाय। शिवाजी पार्क येथे कैलासवासी आमच्या मातोश्री मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याचं विटंबना करण्यात आलेले आहे। त्याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीतर्फे तीव्र निषेध करून स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला दुधाचा अभिषेक खासदार रवींद्र चव्हाण साहेब यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे। आम्ही सर्व महानगर शिवसेनेतर्फे जाहीर निषेध करतो आणि जो कोणी माथे फिरवत त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी आम्ही मागणी करतो। मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना हा केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नाही तर महाराष्ट्राच्या अस्मितेवरचा हल्ला असल्याचा सूर आता राज्यभर उमटतोय। नांदेडमधील या आंदोलनानंतर पोलीस आणि प्रशासनावर आता आरोपींचा शोध घेऊन त्यांना तातडीने गजाळ करण्यासाठी मोठा दबाव आलाय। येत्या काही तासात या प्रकरणात कारवाई झाली नाही तर नांदेड जिल्हा बंदची शक्यता नाकारता येत नाही।